आता इथं रस्ता थांबवला होता, जलजीवनचं काम पाईपलाईनचं चालू होतं, पण ज्या इस्टिमेटमध्ये पाईपलाईनच्या विरुद्ध दिशेला पाईपलाईन करायची आहे त्या पद्धतीनं आता त्यांनी काम चालू केलेलं आहे। लोकांचं काय म्हणणं होतं? लोकांचं म्हणणं ज्या दिशेला पाईपलाईन गेले त्या दिशेला करा, पण ते नुकसान जलजीवनला पण नुकसान आहे आणि ग्रामपंचायतला पण नुकसान आहे। काय ठरलं शेवटी? शेवटी ज्या दिशेला पाईपलाईन त्या दिशेला पाईपलाईन करायचं ठरलेलं आहे। आणि लोकांची जी तक्रार आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगितलं त्यांना? लोकांना सांगितलं की इस्टिमेटमध्ये जे आहे पाईपलाईन ज्या दिशेला गेले त्या विरुद्ध दिशेला पाईपलाईन आहे त्या दिशेला उद्या माहिती अधिकारी अर्ज टाकल्यावर जबाबदार त्याला कोण राहते ते त्यांना समजावून सांगितलं आम्ही। मला सांगा, जी रस्ता फुटण्याची जी लोकांची तक्रार आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? रस्ता किंवा पेविंग ब्लॉक निघणार आहे असं त्यांचं जे म्हणणं होतं। जलजीवनने आम्हाला पत्र लिहून दिलंय की पेविंग ब्लॉक निघाले आणि पाईपलाईन करताना जर काय झालं तर आम्ही ते कॉन्क्रीट करून देणार, तसं आम्हाला त्यांनी ग्रामपंचायतला पत्र दिले। त्याबद्दल लोकांचं म्हणणं होतं की लवकर होणार नाही, ते लगेच होणार का? की कनेक्शन तर द्यायला लागणार आहेत, कनेक्शन दिल्यानंतर आपण ते कॉन्क्रीट 1-2 दिवस व्यवस्थित लेवल करायला लागणार आहे। लगेच काढले लगेच ते मातीचं सगळी हे होत असते ना, त्यामुळं लय परत डबरा पडणार, त्यापेक्षा 1-2 दिवस 8 दिवस गेल्यानंतर ते व्यवस्थित करून देतो म्हणून सांगितले आपल्याला। ग्रामपंचायत परवडणार नाही, त्याला आमदार खासदार निधी लागतोय। आम्ही तुम्हाला खासदारांनी करायचं ग्रामपंचायती ते म्हणत नाही रे, पाईपलाईनचं म्हणत नाही। कनेक्शन कट करा, कनेक्शन मोडा तुम्ही, कडे ऍक्शन घ्या ना। पाईपलाईनचं होत नाही, होत नाही।